M.A. मराठी M54 मराठी 124 व्यावसायिक लेखन प्रथम सत्र पुस्तक 3 गीत लेखन आणि ह्या पुस्तकातील घटक 6 आपण बघूया की गीत लेखनाची वाटचाल. आता या घटकाचे प्रास्ताविक आपण बघू की गीत या वाङ्मय प्रकाराच्या स्वरूपासंबंधी आधीच्या घटकांमध्ये अनेकांगी चर्चा केल्यानंतर मराठी गीत लेखनाची वाटचाल, मराठी गीतांचा परंपरांचा परामर्श, आजवरचा विकास याबाबत थोडक्यात अवलोकन करायचे. अर्थात हा मराठी गीतांचा व गीतकारांचा समग्र इतिहास नव्हे, त्यामुळे त्यात संक्षिप्तपणा येणे अपरिहार्य आहे. मध्व मुनीश्वर, अमृतराय व त्याही आधी दासोपंतांनी मराठीत गीतरचना केली असे मानले जाते. त्याही आधी या गीतांची परंपरा शोधायची झाल्या ती अनेक आरत्यांमधून शोधता येईल. संगीतात्मकता, ध्रुपद, सुटसुटीतपणा व हेतुपरस्परता हे गीतांचे विशेष आहे. महानुभवी कवी दामोदर पंडितांना आद्य गीतकाराचा मान दिला जातो. संतांच्या अभंगवाणीला मात्र गीत म्हणता यायचे नाही, कारण अभंग ही निर्मिती होती, रचना नव्हे. एकनाथांच्या गवळणी मात्र गीतातच समाविष्ट होतील. शाहिरांना खऱ्या अर्थाने गीतकार म्हणता येईल. त्यांच्या लावण्याही उत्कृष्ट गीतेच आहेत. त्यात रचना आहे, साज शृंगार आहे, ध्रुव पद्धती आहे, 3-4 कडव्यांचा आटोशीर विस्तार आहे, श्रुती सुबकता आहे, नाट्यात्मकता आहे, संगीतात्मकता आहेच. तेव्हा लावणी वाङ्मयाला गीत म्हणण्यास प्रत्यवाय असू नये. मात्र या घटकात प्राचीनांपेक्षा आधुनिक गीतवाङ्मयांचा परामर्श आपल्याला घ्यायचा असल्याने प्राचीन गीतकारांचा केवळ उल्लेख आपण इथे केलेला आहे. आता आपण बघूया की मराठी गीत लेखनाची वाटचाल. आता आधुनिक काळाचा विचार करताना प्रथमच ही गोष्ट लक्षात येते की गीतदृष्ट्या मराठी कवींचे 3 प्रकार पडतात. ज्यांनी केवळ भावकविताच लिहिली असे भावकवी हे पहिल्या प्रकारचे, अर्थात त्यांना गीतकार असे म्हणता येत नाही. या गावकवींनी गेय कविता लिहिली आहे, पण त्यात संगीतानुकूलता विशेष नाही. त्यांच्या कवितांची उत्स्फूर्तपणे निर्मिती झाली आणि त्यात भाव्य अभिव्यक्तीबरोबरच चिंतन विचार यांचे रंग गळत आहेत. अशा कवी केशवसूत, विनायक, नावा टिळक, बालकवी गोविंदाग्रज, बी. वाना देशपांडे, रेगे, मर्ढेकर, विदा करंदीकर, मुक्तिबोध, इंदिरा संत आदींचा समावेश होतो. भावकवींची सर्व वैशिष्ट्ये या कवितेत प्रकर्षाने जाणवतात. क्वचित या कवींनी गीतरचना केली असली तरी त्यांना कोणत्याही अर्थाने गीतकार म्हणता येणार नाही. दुसऱ्या प्रकारच्या कवींचा गट मोठा आहे. हे कवी एकाच वेळी भावकवी आहेत आणि गीतकारही आहेत. अशा कवी दत्त, रेंदाळकर, लक्ष्मीबाई टिळक, सावरकर, गोविंद, तांबे, टेकाडे, माधव जुलियन, गिरीश, यशवंत, केशवकुमार, अनिल, गृह देशपांडे, निशिगंध, अनंत काणेकर, सोपानदेव चौधरी, काना, बोरकर, कुसुमाग्रज, वि. म. कुलकर्णी, संजीवनी, पद्मा, नाग देशपांडे, मनमोहन, कृ. निकुंभ, वसंत बापट, मंगेश पाडगावकर आदी कवींचा अंतर्भाव होतो. यापैकी तांबे, बोरकर, नाग देशपांडे व संजीवनी यांना गीतकार म्हणून विशेष महत्त्वाचे स्थान आहे. मराठी गीतांच्या विकासात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. आधुनिक कवींचा तिसरा गट केवळ गीतकारांचाच आहे. या गटात स. अ. शुक्ल, शांताराम आठवले, राजा बदे, ग. दी. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, शांता शेळके, योगेश्वर अभ्यंकर, सूर्यकांत खांडेकर यांचा समावेश होतो. यापैकी माडगूळकरांनी गीतकार या नात्याने श्रेष्ठ कामगिरी बजावली.
माडगूळकरांनी भावकविता लिहिली नाही असे नाही, पण गीतकाराचे विशेष त्यांच्या व्यक्तिमत्वात इतके मुरले की त्यांच्या भावकविताही गीतांची वैशिष्ट्ये कवितेतही गीतांची वैशिष्ट्ये सहज दिसून येतात. हा गीतकारांचा गट 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. कारण याच काळात चित्रपट आणि नभोवाणी यामुळे गीतांना मागणी आली आणि अशा मागणीमुळे पुरवठा करणारे आणखी काही गीतकार या काळात पुढे आलेले दिसतात. त्यात बाबूराव गोखले, पी. सावळाराम, श्रीनिवास खारकर, सुधांशू मधुकर जोशी यांचाही उल्लेख केला पाहिजे. आता आधुनिक मराठी गीतांचा विकास पाहिल्यास प्रथम किर्लोस्कर देवलांचे कर्तृत्व लक्षात येते. किर्लोस्करांनी शाकुंतलाच्या भाषांतरात अक्षर गुणवृत्ताबरोबरच साकी, दिंडी या मात्रा वृत्तांचाही उपयोग केला. पण सौभद्र व त्यांच्या स्वतंत्र कृतीत गीतात्मकता अधिक आलेली दिसते. लग्नाला जातो मी, नच सुंदरी करी कोपा यासारखी सौभद्रातील अनेक पदे गीतांच्या पातळीवर पोचल्याचे मान, मूर्तिमंत भीती उभी इत्यादी, शारदेतील आणि जन सारे मजला म्हणतील की इत्यादी मृच्छकटिकातील पदे ही गीतेच आहेत. प्रसाद, श्रुती, सुबकता आणि रेखीवपणा याकडे किर्लोस्कर देवलांचे अतिशय लक्ष होते. कोल्हटकर खाडीलकरांनी संगीताला आधार म्हणून शब्दांची योजना पदांच्या रूपाने केली. गडकरी, वरेस्कर, अत्रे यांच्या नाटकातूनही गीते दिसत नाहीत. रांगणेकरांच्या नाटकातून अधूनमधून त्यांचे दर्शन होते. पण एकंदरीत किर्लोस्कर देवलानंतर नाटक आणि गीत यांची फारकत झाली असेच म्हणावे लागते. आधुनिक कवीत केशवसुतानंतरच्या पिढीतील काही कवींनी अभावितपणे गीतरचना केली असली तरी गीतांचे वेगळेपण भा. तांबे यांनीच आणले होते. त्या दृष्टीने अनेक गीतातून त्यांची रचना जाणवते. तांब्यांना शास्त्रीय संगीताची समज चांगली असल्याने त्यांनी संगीतदृष्ट्यातही विविध प्रयोग केल्याचे दिसून येते. विधवा गीतातून आणि प्रेमगीतातून तांब्यांनी नाट्यात्मकताही विविध तऱ्हांनी व्यक्त केली आहे. सर्व दृष्टीने तांबे हे थोर गीतकार ठरतात. त्यांच्यानंतर भा. बोरकर यांची विपुल गीत रचना केलेली आहे. त्यांनी रचनादृष्ट्या बोरकरांची गीते तांब्यांच्या गीतांपेक्षा सफाईदार झाली होती. सहज जमणाऱ्या प्रसंगाचे बोरकरांना विशेष आकर्षण आहे. गीतकारांच्या मालिकेत संजीवनी मराठे यांची कामगिरी अव्वल दर्जाची आहे. इतर गीतकारांप्रमाणे त्यांच्या गीतांचाही प्रमुख विषय प्रीती हाच आहे. त्यातील विफलतेचे दर्शन वाचकास व श्रोत्यात निश्चित चटका लावते. मात्रा वृत्तामधून गझलांमधून संजीवनी मराठे भाव सौंदर्य नेटकेपणे व्यक्त करतात. नाग देशपांडे हे सर्व गीतकारात आपल्या वेगळेपणाने आपले लक्ष खेचून घेतात. वेगळीच जात तुझी, वेगळीच तू अफाट वाट तुझी एकलीच चाल असे त्यांच्यातील भाव कवीप्रमाणे गीतकारालाही म्हणता येते. ठुमरीतील घायल करणारी धुंदी केवळ त्यांची गीते निर्माण करू शकतात. रानात जाणारी शीळ काळवेळ न पाहताही रसिकाला सदैव बेभान करते. वृत्तीने बेफिकीर असलेला हा गीतकार ठाशीव रचनेच्या बाबतीत जागरूक आहे असेच त्याच्या गीतांकडे सूक्ष्मपणे पाहिल्यास दिसेल. त्यांचे अनेक गीते भावकविता व गीत यातील अंतर जवळजवळ नाहीसे करतात. आधुनिक गीतकारात गदी माडगूळकर यांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचे इतकी विपुल आणि विविध गीते आणखी कुणीही लिहिली नाहीत. त्यांनी लयची सूक्ष्म जाणीव आहे. सुबक रचनेची मूलतः आवड आहे. शब्दातील नाद गुण ते पूर्णपणे ओळखू शकतात. नवे रचनेचे प्रयोग करण्याची त्यांची हौस आहे आणि शाहिरी शब्दकळा त्यांच्या अवगत आहेत. त्यांच्या गीतांची भाषा अतिशय प्रसन्न आणि प्रवाही आहे. तिच्यातील लवचिकता कोणताही भाव सहजपणे व्यक्त करू शकते. त्यामुळे त्यांची गीते सतत वेधक वाटत आली आहेत. चित्रपट व्यवसायाशी सतत संबंध असल्यामुळे माडगूळकरांना हुकमी लेखन नेहमीच करावे लागेल. पण त्यामुळे त्यांच्या गीतातील कस कमी झाला आहे असे सहसा दिसत नाही. भिन्न अभिरुचीच्या वाचकांची व श्रोत्यांची नाडी त्यांना ओळखता आली आणि त्यांच्या गीतांमधून प्रेमगीते, द्वंद्वगीते, लावण्या, बालगीते, अभिनयगीते, समूहगीते, स्त्रीगीते, भक्तिगीते आणि समरगीते आहेत. गीतातील आशय फुलवण्यासाठी त्यांनी रूपकात्मक रचनेचा उपयोग अनेकदा केला. गीतकारास आवश्यक असं संयमही त्यांच्या रचनेत आहेत.
प्रमाणेच आणखी काही गीतकारांनी मराठी गीताच्या विकासात हातभार लावला. यात राजा बढे यांचे कर्तृत्व अधिक लक्षवेधक आहेत. गीत लेखनाच्या वाङ्मयीन विचारानंतर त्यातील सांगीतिक अंगाचाही थोडासा विचार करणे उचित ठरेल. ध्वनिमुद्रण संस्था, चित्रपट संस्था आणि नभोवाणी यामुळे 1930च्या सुमारात गीतांना संगीतदृष्ट्या व्यवस्थित स्वरूप येऊ लागले, तरी त्या दृष्टीने त्याआधी काही प्रयत्न झालेले होते. सौभद्र शारदा यासारख्या नाटकातही साधे सोपे संगीत या बाबतीतला पहिला टप्पा ठरतो. गीतांचे वेगळेपण ओळखून त्याला सुगम संगीतांचा साज चढवण्यास पहिला मान केशवराव भोळे यांचा आहे. त्यांनी डोळे हे जुलमी गडे हे तांब्यांच्या प्रसिद्ध गीतास प्रथम वैशिष्ट्यपूर्ण चाल दिली व स्वतः गायन केले. गायनाच्या दृष्टीने गीतांच्या विकासात श्यामलबाई आजगावकर, ज्योत्स्ना भोळे, जी.एन. जोशी, गजानन वाटवे, सुधीर फडके, मंगेशकर भगिनी, श्रीनिवास कळे, हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके, अशोक पत्की यांचा मोठाच वाटा आहे. ना. ग. देशपांडेंच्या गीतातील धुंदी जी.एन. जोशी यांनी आपल्या ढंगदार गायनाने प्रत्ययाला आणून दिली. सुधीर फडक्यांनी प्रामुख्याने माडगुळकरांच्या गीतांना स्वरबद्ध केले. याशिवाय दादा चांदेकर, पु. देशपांडे, वसंत प्रभू या इतर अनेक संगीत नियोजकांनी गीते रंजक आणि लोकप्रिय होण्यास मदत केली. चित्रपट, नभोवाणी आणि दूरचित्रवाणी यामुळे गीतांना असे सुस्थिर स्वरूप प्राप्त झाले दिसते. वास्तविक गेय रचना करण्यास अनुकूल अशी विविध मात्रा, वृत्ते, अक्षरछंद मराठीत उपलब्ध असताना ठराविक 2 वा 4 वृत्त पलीकडे मराठी गीतकार गेलेला दिसत नाही. पादाकुलप या मात्रा वृत्ताचा प्रमाणाबाहेर उपयोग मराठी गीतकारांनी केला आहे. हे वृत्त अतिशय लवचिक व सोपे आहेत. माडगुळकरांची आजपर्यंतची बहुतांशी रचना याच वृत्तात आहे. ठराविक वृत्ताच्या आवर्तनामुळे संगीत योजनाही साचेबंद होऊ लागलेली दिसते. तरी मराठी वाचकांना व श्रोत्यांना जोपर्यंत गीतेचे आकर्षण आहे, सुबोधतेची, प्रसादाची, प्रसन्नतेची जोपर्यंत त्यांना आवड आहे, साहित्य व संगीत या कला जोपर्यंत परस्परात सामावू शकतात, कसदार अनुभव सहजपणे मांडू शकणारे जोपर्यंत गीतकार आहेत, या गीतांचे वेगळेपण ओळखून त्यांना संगीताचा साज चढवणारे कुशल संगीत नियोजक व गायक जोपर्यंत आहेत, तोपर्यंत गीत या वाङ्मय प्रकारचे वेगळेपण स्वयंसिद्ध आहे. आता आपण प्रमुख गीतकारांची कामगिरी बघूया की प्रमुख आणि विपुल रचना करणाऱ्या गीतकारांच्या रचनाचे विषय जाणून घेऊन मराठी गीत परंपरेचा विकास लक्षात ठेवायचा आहे. या अनुषंगाने काही प्रमुख गीतकारांच्या गीत रचनेचे स्वरूप या ठिकाणी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आता भा. तांबे यांनी गीतरचना प्रामुख्याचे प्रेमाचे अनेकविध पदर दाखवणारे आत्मलक्षणी परलक्षी प्रीतीचा आविष्कार तांबे यांच्या अनेक गीतातून दिसून येईल. मुग्ध शृंगार आणि प्रेमाचे मंगल स्वरूप तांबे यांच्या प्रेमगीतात भरून आले. तांब्यांच्या गीतात लौकिक पातळीवर प्रेम आणि बंधनाच्या छटा व अलौकिक पातळीवर श्रेयस यांचा एकमेकात गुंतलेला अर्थ अभिव्यक्तीचा पीर प्रकट झाला. उदाहरणार्थ, नववधू प्रिया मी वावरते, लाजते पुढे सरते फिरते, कळे मला तू प्राण सखा जरी, कळे तूच आधार सुखा जरी, तुझं वाचून संसार पुका जरी, मन जवळ यावया गांगरते. नववधूचे ध्रुवपदातील सूर तिच्या क्रियेसह भावनांसह कडव्यात उतरतात आणि कडव्याचे नाते पुन्हा ध्रुवपदातील सुरांशी एकटवून जाते. शब्द समोर, सूर आत आणि लय आंतरिक होऊन गीत आकार घेते आणि अशा प्रकारच्या गीतातून सर्व गीतगुण दिसून येतात. तांबे यांच्या गीतात नाट्यमयता तर येतेच, पण एखादा साधा प्रसंग, व्यक्ती, अनुभव यांचे एकमेकांची सांधे जोडणारे जिवंत चित्रण रसिकांसमोर उभे राहते. असे चित्र निसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेखाटताना निसर्ग या गीताचे एक अविभाज्य अंग म्हणून येतो की घट भरे प्रवाही बुडबुडुनी, न दिसे तुझ का न पडे श्रावणी, पदर पळाला उडे वायूवर, कुरळे उडती केसई भुरभुर, प्रमदे पक्त्या सावर आवर, का उभी प्रवाही शून्यमनी. या नाट्यगीतात ध्रुपदाच्या 2 ओळीमधून आपल्यासमोर वाहत्या पाण्यात तरुणीची सोडलेला घट व घटाची जाणीव, विसरलेले तिचे सांशक आणि कुठेतरी भिरभिरणारे मन असे चित्र उभे राहते.
ताम्य आणि सफल प्रेमाची गीतेच अधिक आळवली त्यांच्या नाट्यगीतातून आणि स्वगतातून प्रीतीचा धागा दिसल्याशिवाय राहत नाही. मात्र त्यांनी केवळ प्रीतीचीच गीते लिहिली नाहीत, तर ईश्वरी प्रेरणा, विद्वांच्या आयुष्याचा ओसाड जीवनपट आणि स्वतःविषयीचे काव्यविषयक आत्मनिवेदन त्यांच्या गीतेतून दिसते. तांबे यांच्या गीतातून स्वर लालित्य लक्षात येते. एखाद्या वर्णाची पुन्हा पुन्हा आवर्तने करून स्वर लालित्याचा साधण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यानंतर नाग देशपांडे. तर नाग देशपांडे यांची गीते प्रामुख्याने प्रेमाच्या अनुभवाची विविध रूपे विशद करणारे. त्यांच्या गीतातील प्रेम कधी निसर्गाच्या पार्श्वभूमीवर लढीवाळपणे बागडताना दिसते, तर कधी ग्रामीण बोलीच्या सुरांशी त्यांचा सूर धिटाईने जवळीक साधताना दिसतो. कधी कधी लावणीचा बाजही त्यांच्या गीताचे धागे घट्ट करताना दिसून येईल, तर लौकिक पातळीवर प्रेमाला असणारी वासनेची गीतातून स्पष्टपणे जाणवेल. नाग देशपांडे यांच्या गीतातील प्रेम हे एकमेकांवर जडलेल्या जीवाचे भावमिलन आहे, म्हणून ते छुपे नाही तर काहीशा धाडसाने जगाला तोंड देणार आहे. उदाहरणार्थ, राना रानात गेली बाई शीळ, राना रानात गेली बाई शीळ, राया तुला रे काळ येळ नाही, राया तुला रे ताळमेळ नाही, थोर राया तुझे रे कुळशीळ, येड्यावानी फिरे रानोवना, जसा काही ग मोहन काना, हाशे जसा ग राम घन नीळ. नागाच्या प्रेमगीतातील लटकी संवादलय चटकन नजरेत भरते. त्यातून स्त्री पुरुषाच्या नैसर्गिक वृत्तीचे दर्शने घडते. शिवाय या गीतातून जाणवणारी प्रेम व्यक्त करण्याची रीत धिटाईची आहे. कल्पना, विलास आणि काव्यात्मकता या वैशिष्ट्यांसह ती तिचे अंतरंग जगाला उकळून दाखवून इच्छिते. स्वर लालित्य वैशिष्ट्य नाग देशपांड्यांच्या गीतातून जाणवते. रे या एकेरी संबोधनाने ही बाब ठळक होते. यामुळे गीताची लय साधली जाते. उद्गार चिन्हामुळे मनातील भाव प्रकट होतात. नाग देशपांड्यांच्या वैशिष्ट्यात नाद, वातावरण निर्मिती, चित्रमयता एकाच एकसंध परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी गड, अवतीभोवती नव्हते कोणी, नाचतो त्या राजसवानी, निळ्या जळावर सोनसळीच्या नवतर लहरी गड. एखाद्या गीतातून मनस्थितीचे, भावस्थितीचे पदर एकमेकात मिसळून गीत बांधणे हे नाग देशपांडेच्या गीतातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. प्रेमगीतातील संवादलय साधण्याचे सामर्थ्य, प्रेम व्यक्त करण्याचे धारिष्ट्य, कल्पनाविलास, काव्यात्मकता, स्वर लालित्य, वातावरण निर्मिती, नाद, चित्रमयता, सहजोद्गारी रचनेची बांधणी, मनस्थितीचे चित्रण, भावस्थितीचे रेखाटन, उद्गार चिन्हांचा वापर इत्यादी वैशिष्ट्ये नाग देशपांड्यांच्या गीतातून प्रत्ययाला येतात. बोरकर यांनी काव्यातील संगीत अधिक आकर्षित करीत होते. गीतात स्वर हा ऑर्गॅनिक आहे हे त्यांना ओळखले होते. म्हणून गीत हे स्वराशिवाय होऊ शकत नाही. स्वर हे गीतात प्राणतत्व आहे असे त्यांना वाटेल. त्यानंतर संजीवनी मराठे. संजीवनी मराठे यांनी गीतातून प्रीती आणि भक्तीच्या छटा अधिक रेखाटल्या आहेत आणि या विषयांची त्यांची गीते अधिक समरस होताना दिसतात. उदाहरणार्थ, मानिला तुला मी प्राणसखा, जाणून कधी घेशील का, वरिले तुझ त्या घटकेपासून, त्यागी येले घर त्यागी येले धन, कधीच उठले गणगोतातून, विटले रे इथल्या सुखदुःखा. संजीवनी मराठे यांचे गीत सहजतेने फुलत जाते आणि गीतांच्या अंतऱ्यात अनेक संदर्भ घेऊन गीताचा विस्तार करतात. गीतांच्या स्वर लालित्यासाठी विज्ञानुसार शब्द त्या वापरतात. त्यातून अर्थस्फोटकता ही प्रत्यक्ष मनस्थितीचे, भावस्थितीचे रेखाटन या प्रत्येक कारणाने करतात. गीतात ह्रस्व शब्द, नाद असणारे किंवा स्वरलयशी संबंधित असणारे शब्द वापरल्यामुळे स्वर लालित्य वाढते. उदाहरणार्थ, वनांतरी मुरलीरव घुमला, पैंजन राधेचा रुंझुनला. संजीवनीच्या गीतातून कल्पनाविलासही दिसतो. साध्या प्रसंगातून, साध्या विचारातून कल्पना मांडणी त्यांनी केली. उदाहरणार्थ, जायचे असले तरी न कळता निघून जा, आणि जर अखेरचे तुझ असेल जायचे, जात जात पदतली प्राण हे चुरून जा. ध्रुपदाच्या ओळीतील शेवटचे अक्षर एकेरूपाने किंवा प्रश्नार्थक वापरून गीतातील आशयाशी सलगी निर्माण करणारे ही संजीवनी यांच्या गीताचे एक वैशिष्ट्य ठरते. गीत आळवण्याचे सामर्थ्य, गीतातील सहजता, अनेक संदर्भ देऊन गीतविस्तार, वजनानुसार शब्दांची मांडणी, अर्थस्फोटकता, मनस्थितीचे चित्रण, भावस्थितीचे रेखाटन, स्वर
लालित्य, कल्पनाविलास, काव्यात्मकता आणि शब्द व अक्षरांचा जपखलपणा इत्यादी वैशिष्ट्ये संजीवनी मराठे यांच्या गीतरचनेत आढळतात. त्यानंतर आपण बघूया की गदी माडगूळकर. माडगूळकरांच्या गीतरचनेचा विचार करताना त्यातील विषयांची विविधता प्रथम लक्षात घ्यावी लागते. प्रीती, भक्ती, वात्सल्य, निसर्ग, शृंगार, उपदेश आणि जगरहाटी इत्यादी अनेक विषयांची चित्रपटासाठी बांधलेली गीते म्हणजे वेगळ्या विषयांची प्रत्ययकारी गीतेच आहेत. विषय किती साधा असो, माडगूळकरांचे गीत हे विषयाशी संबंधित असा तपशील कडव्यामध्ये भरून ओळी लयबद्ध करतात. उदाहरणार्थ, चिंचा आल्यात पाडाला, हात लावू नको झाडाला माझ्या झाडाला. माडगूळकरांच्या गीतातून प्रासादिकता विशेषत्वाने जाणवते. सर्वसामान्य माणसांना समजेल अशा सोप्या रचना पद्धतीचा अवलंब करून त्यांनी गीतरचना केली. म्हणून बोलक्या शब्दात गाणे लिहिणे ही त्यांच्या प्रतिभेची सहज लीला आहे. असे पु ल देशपांडे म्हणतात, सोप्या शब्दातून सहज निर्मिती ते साधतात. उदाहरणार्थ, माझं आवडते हे गाव, नदी वाहती घाट उतरते, तीरावरती गोधन चरते, हिरवी मळी जळा चुंबिते, इकडून तिकडे तिकडून इकडे खेपा करीते नाव. गीत रामायण हे प्रसाद गुणांचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. गीतातून भावस्थितीचे रेखाटन माडगूळकर प्रभावीपणे करतात. एखाद्या व्यक्तीच्या मनातील भावतरंग हुबेहूब वर्णन करणे आणि त्यांच्या मानसिक आंदोलनाची चलबिचल शब्दबद्ध करणे त्यांना सहज जमले. उदाहरणार्थ, दिवसा मागून दिवस चालले, ऋतू मागता ऋतू, जीव लागा कधी रे येशील तू. सोप्या शब्दातून अर्थ गहनता निर्माण करणे त्यांचे गीताचे एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखांचे, जर तारी वस्त्र हे माणसा, तुझी या आयुष्याचे. या गीतातील सोप्या शब्दातून माडगूळकरांनी जीवनातील सुखदुःखाचे गहन तत्वज्ञान सांगितलेले आहे. म्हणूनच माडगूळकरांची कल्पकता निव्वळ कल्पनांची उड्डाणे आणि विचित्र भरारा घेत नाही, किंवा निव्वळ झगझगीत नेत्रदीपक असे तिच्यात काही नाही. या गीताला अर्थ घनता प्राप्त करून देते. अगदी सहजपणे स्वरबद्ध रचना करणे ही माडगूळकरांच्या गीताचे वैशिष्ट्य ठरते. गीतांचा प्रसंग लयबद्ध करताना शब्द जणू काही दास म्हणून त्यांच्यासमोर उभे असावेत आणि शब्दसिद्धीमुळे त्यांच्या रचनेत स्वर लालित्य आपोआपच येते. माडगूळकरांनी कमी अंतराच्या रचना केल्या. त्याचे कारण त्यांनी चित्रपटासाठी गीतरचना केली, त्यामुळे गीतांना वेळेचे बंधन पाडले. चित्रपटासाठी नसलेली त्यांची गीते पसरट आहेत. चित्रपटातील गीत हे प्रासंगिक असते आणि गीतानुरूप चित्रपटात प्रसंग उभा केला जातो. तरी माडगूळकरांच्या गीतात काव्य आहेच. काव्यगुण असणारे गीते हे त्यांचे सर्वच गीतांचे वैशिष्ट्य आहे. शिवाय गीताच्या पहिल्या ओळीचे शीर्षक गीताला देऊन गीताचा ध्रुपदातील भाव शीर्षकातही उद्धृत करणे हे देखील एक विशेष लक्षात येते. अनेक विषयांची आणि आशयांची रचना, प्रासादिकता, भावस्थितीचे चित्रण, सोप्या शब्दातून साकारलेली अर्थ महानता, स्वरबद्ध शब्दसिद्धीचे देणे, स्वर लालित्य, कडव्यांच्या बाबतीत मित रचना पद्धतीचा अवलंब, ध्रुपदाच्या ओळीचं शीर्षक म्हणून केलेला वापर असे अनेक वैशिष्ट्य माडगूळकरांच्या गीतात आहेत. आता शांता शेळके, नंतर आपण बघूया की शांता शेळके यांच्या गीतातील सहजता, सोपेपणा चटकन नजरेत पडणे. उदाहरणार्थ, असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, अशी अभिव्यक्तीची सहजता व सफाई त्यांच्या गीतात विशेष आहेत. या सहजतेबरोबर शब्दप्रभुत्व हा विशेषही त्यांच्या गुण त्यांच्या गीतातून जाणवतो. त्यातूनच त्यांच्या गीतांमध्ये काव्यात्मकता निर्माण होते. त्यांच्या गीतात असणारा गीतगुण काव्यापासून वेगळा करता येत नाही. उदाहरणार्थ, आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसात ग, लिंबोळ्यांची रास कडुलिंबाखाली, वारा दंगा करी जुई शहारली, चाफा झुरतो फुलांच्या भासात ग. या गीताच्या आधारे घटनेचे किंवा प्रसंगाचे बारकावे टिपणे हे शांता शेळके यांच्या गीताचे वैशिष्ट्य असल्याचे लक्षात येते. त्यांचे जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गीत प्रसंगाचे उदात्तीकरण म्हणून लक्ष वेधून घेते. त्यांच्या गीतात वजनाप्रमाणे लिखित व गीतांवर विशिष्ट शब्दांचा वापर आढळतो. उदाहरणार्थ, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. या गीतामध्ये आम्ही हा शब्द आम्ही असाच ऱ्हस्व करून लिहिलेला आहे. आम्हाला ऐवजी आम्हाला लिहिले आहे. गीताच्या वजनासाठी तसे केले. शांता शेळके यांनी रचलेल्या कोळी गीतानंतर या वैशिष्ट्याचा चांगलाच प्रत्यय येतो. वादळ वाळ सुटलं ग, गतिमानता विशेष शांता शेळके यांच्या गीतातून अनुभवास येतो. त्यानंतर स्वर लालित्य, गीतबांधणीची कौशल्य शांता शेळके यांच्या गीतातून जाणवते. उदाहरणार्थ, ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का,
तेथे असेल राहावा. या गीताचे शब्द, त्याची चाल, त्याचा आशय, घाट सारे एकजीव झालेले. संगीतकारांनी दिलेल्या एखाद्या विशिष्ट चालीवर देखील शांताचार्यांनी काही गीतरचना केली, म्हणजे सुरावट व नंतर संगीत बेतले गेले. तरी असे गीते स्वर, ललित आशयाने अभिव्यक्ती, अर्थ, घटना, अर्थ, सदनता मान्य यामुळे गीताच्या कसोटीत उतरतात. गीतातील सहजता आणि सोपेपणा, गीतरचनेत वापरण्यात येणाऱ्या शब्दांचे शब्दप्रभुत्व, गीतातील काव्यात्मकता आणि प्रतिभेची झेप, प्रसंगाचे बारकावे टिपणारी संवेदनक्षमता, प्रसंगांचे उदात्तीकरण करण्याचे सामर्थ्य, विशिष्ट शब्दांच्या वापराने गीताच्या वजनाप्रमाणे गीतलेखन गतिमानता, स्वर लालित्य आणि गीतबांधणीचे कौशल्य अशा अनेकविध वैशिष्ट्यांनी शांताचार्य यांची गीतरचना सजलेली आहे. त्यानंतर मंगेश पाडगावकर यांची गीते मुख्यत्वे निसर्ग आणि प्रेम या 2 अनुभवांची आहेत. त्यांच्या गीतांमधून सामाजिक संदर्भ किंवा भक्तीचा धागा दिसला तरी निसर्ग आणि प्रेम यांच्या छटा गडद करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. विषय मर्यादित असले तरी पाडगावकरांच्या गीतातून आशयाचे पदर उलगडले जातात. कल्पनाविलास आणि काव्यात्मकता ही पाडगावकरांच्या गीताची प्रमुख विशिष्ट्ये आहे. उदाहरणार्थ, श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा, उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा. पाडगावकरांची कल्पना त्याची सहज निसर्गातील तादात्म्य पावताना दिसते. या गीतात पावसाचे केवळ वर्णन नाही तर काव्यात्मकता, कल्पनाविलास पावसाच्या विषयाने गीतात उतरला. स्वर लालित्य साधून गीत बांधणीचे कौशल्य पाडगावकर यांच्या गीतातून दिसते. उदाहरणार्थ, निज माझ्या नंदलाला, नंद लाला रे, निज रे आनंद कुंदा, निज रे माझ्या मुकुंदा, भावरी या घागराच्या छंदातला रे. अनेकांच्या अंतऱ्याच्या शेवटच्या ओळी ध्रुपदाशी यमक साधणाऱ्या अंतऱ्याच्या शेवटच्या ओळीतील नंद लाला रे किंवा छंदाताला रे अशी झालेली शब्दांची द्विरुक्ती स्वर लालित्य वाढवणारे. सहजता आणि प्रासादिकता ही पाडगावकरांच्या गीतांचे वैशिष्ट्य. दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलावायचे. या गीतात कुठेही कृत्रिमता नाही. साधी सोपी सुटसुटीत रचना, प्रीतीच्या भावस्पर्शी अंकुराने मनातील हृदय संवेदनाचे झोके तयार झालेले दिसतात. असा नाजूक भावाशी अगदी सहजतेने गीतातून मांडला. पाडगावकरांची गीते चित्रमय पद्धतीने आकाराला आलेली. उदाहरणार्थ, शुक्र तारा मंद वारा, चांदणे पाण्यातून, चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातून, आज तू डोल्यात माझ्या मिसळून डोळे पहा, तू अशी जवळी राहा, तू अशी जवळी राहा. या गीतातून प्रेमभावासोबत निसर्गाचे चित्र प्रत्ययकारीपणे उभे केले. ध्रुपामधून एखादी चमत्कार मनोवेधक विधान करून संगीत बांधायचे ही पाडगावकरांची पद्धत आहे. असे त्यांच्या अनेक गीतामधून जाते. असे पाखरे येते आणि स्मृती ठेवणे जाते. गीतातून वापरलेल्या शब्दांचे चपखलपण सुद्धा पाडगावकरांचे गीताचे वैशिष्ट्य. तसेच भावस्थितीचे रेखाटन त्यांच्या गीतातून हळुवारपणे प्रतीत. पाडगावकरांच्या गीतातून ते संदर्भ सांगून गीत विस्तार करतात. भावबळ्या भक्तीची एक तारी, भावनांचा तू भुकेला रे मुरारी. या गीतातून ईश्वर भावभक्तीचा कसा भुकेला हे जनाबाई पौराणिक संदर्भाने सांगितलेलं आहे. जनसामान्याच्या दैनंदिन व्यवहाराचे अवलोकन करून त्यातील अनुचित बाबींची निरर्थकता व्यक्त करणारा अर्थ गहन ओळी पाडगावकरांच्या बऱ्याच गीतांमधून दिसते. त्यानंतर सुरेश भट यांनी समाज, देशप्रेम, ईश्वर प्रेम, आत्मनिष्ठा अनेक विषयांवर गीतरचना केली. विषय अनेक असले तरी त्यांच्या गीतांचा भाव्य घाट कडव्यांची कमी अधिक संख्या सोडली तर जवळजवळ एकाच प्रकारचं. त्यांच्या गीतांची रचना ही गायानुकूल आहे. ऱ्हस्व दीर्घांचे वजन विचारात घेऊनच ते गीत रचना करतात. त्यामुळे त्यांचे गीते गायकांना सहजपणे गाता येतात. गीता हा त्यांच्या गीतांचा गुणधर्मच आहे. समाज आणि मानवी व्यवहार यांचे निरीक्षण गीतातून व्यक्त करणे हा सुरेश भट यांच्या गीताचा एक विशेष. व्यक्ती मनाची गुंतागुंत, काही पेच प्रसंगाची उकल दैनंदिन उदाहरणाच्या साहाय्याने ते करतात. कधी प्रश्नार्थक, कधी उद्गारवाचक भाव त्यांच्या गीतातून सहजपणे टिपले जातात. विषय राष्ट्रप्रेम, व्यक्ती व नुसता वर्णन करणारा असला तरी त्या विषयातील बारकावे शोधून सुरेश भट गीतातून प्रकट करतात. उदाहरणार्थ, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवेल आणि माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल, जेव्हा तू
नाहशील दर्पणात पाहशील, माझे अस्तित्व तुझ्या आसपास तरवळेल. त्यांच्या गीतातून एखाद्या साध्या प्रसंगाचे उदात्तीकरण केले जाते. व्यक्तिगत आशयातून मानवी मनाच्या सार्वत्रिक भावनाचे उदात्तीकरण केले जाते. उदाहरणार्थ, हसताना प्राण गेला का तुला आले रडे, हे पहा हे लोक सारे कोरडेच्या कोरडे. भटांच्या काही गीतात शब्द इतकं चपखलपणे येतात की त्या शब्दाशिवाय गीताला संदर्भ असू शकत नाही असे वाटते. उदाहरणार्थ, उषाकाल होता होता काळ रात्र झाली. या गीतातील काळ रात्र हा शब्द अनेक अर्थांनी बोलका होतो. त्याला काळाचे, वेळाचे, पारतंत्र्याचे, स्वातंत्र्याचे, क्रियाशून्यतेचे, भयाचे असे सार संदर्भ चिकटतात. कधी कधी सुरेख व क्षुल्लक वा किरकोळ घटनांना गीत व्यक्त करताना दिसतात. उदाहरणार्थ, पहाटे पहाटे मला जाग आली. त्यांच्या काही रचना प्रश्नार्थक वाक्याने सुरुवात होतात. सूरस मागू तुला मी कसा, फाटक्या पदरात माझ्या का तुझे मानेल अंबर, सजनदारी उभा काय आता करू, अशी प्रश्नार्थक वाक्याने सुरुवात केल्यामुळे गीताचा पुढचा भाग या प्रश्नांच्या अनुरोधाने उत्तरात्मक आणि उद्गारात्मक होतो असे लक्षात येते. शिवाय त्याला विषयानुरूप संवाद लयही प्राप्त होतो. तसेच मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, किंवा आज गोकुळात रंग खेळतो हरी, अशी काही गीते पाहिली तर सुरेश भट यांना गीत बांधण्याची कला चांगली अवगत होते असे म्हणावे लागते. पण बांधले हे कुणाच्या लक्षात येत नाही. समाज व्यवहाराचे बारकावे टिपणे, प्रसंगाचे उदात्तीकरण करणे, शब्दांचा चपखलपणा, क्षुल्लक प्रसंगावर गीतबद्ध रचना करण्याचे सामर्थ्य, अकृत्रिम अलंकृत सोपी सरळ रचना, प्रतिभेची झेप, प्रश्नार्थक वाक्याने ध्रुपदाची सुरुवात करणे, वजनाप्रमाणे लिखाण आणि सहजपणे गीत बांधण्याचे कौशल्य, अनेक वैशिष्ट्य सुरेश भट यांच्या गीतात दिसून येते. जगदीश खेबुडकर. त्यानंतर जगदीश खेबुडकर यांचे नाव प्रामुख्याने मराठी चित्रपटाचे गीतकार म्हणून सर्वांना माहिती. खेबुडकरांची बहुतांशी रचना लावणी वजा स्वरूपाची आहे. अशा रचनांना प्रासंगिक स्वरूपाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. चित्रपटाच्या कथानकानुसार प्रसंगानुरूप लावणी त्यांनी रचली आणि ग्रामीण ठसकेबाज शब्दांचा प्रयोग आणि वर्णनात्मकता या वैशिष्ट्यांनी त्यांच्या लावण्या नटलेल्या आहेत. चित्रपटाच्या गरजेनुसार अनेक गीते त्यांनी बेतलेली आहेत. तरी धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, देहाची तिजोरी, भक्तीचा ठेवा अशी काही गीते रचनात्मक कौशल्यामुळे आणि भावनात्मक आविष्काराने लोकप्रिय ठरली. खेबुडकरांची गीते प्रेम, शृंगार, भक्ती आणि बोध यांच्या अनेक छटांचे दर्शन घडवतात. उदाहरणार्थ, स्वप्नातला सखा तू, स्वप्नातली प्रिया मी, नाते युगायुगाचे आठवून. खेबुडकरांच्या अनेक रचनातून उघडा शृंगार उत्तेजित रूपात व्यक्त झाला आहे. श्रीदेहाची उत्ताव वर्णने त्यातून आलेली आहे. दुसऱ्या बाजूने भक्तीचे महात्म्य वर्णन करताना खेबुडकरांची गीते परमेश्वराचा अगाध लीलांची थोरवी नमूद करतात. कधी कधी भक्तीच्या धाग्यात लौकिक प्रेमाचा धागा गुंफून गीत आकाराला येते. चित्रपटाच्या गरजेनुसार अनेक गीते त्यांनी रचली. गीतातील विशिष्ट भावनेचा परिपोष करण्यासाठी लौकिक व्यवहारातील दाखले देणे हा खेबुडकरांच्या गीतांचा विशेष मानावा लागेल. उदाहरणार्थ, पिते दूध डोळे मिटुनी, जात मांजराची, मनी चोरट्याच्या क्यारे, भीती चांदण्याची, सरावल्या हातांनाये, कंप का सुटावा. आणि गीतरचनेतील प्रासादिकता, सहजताही लक्षात येते. तसेच प्रसंग चित्रगोचर करण्याचे आणखी एक वैशिष्ट्य खेबुडकरांच्या गीतरचनेचे. उदाहरणार्थ, ब्रह्म, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले. खेबुडकरांच्या काही रचनांमधून लय पद्धतीची प्रत्यय येतो. पिंजरा या चित्रपटातील गीते याचा उत्तम नमुना आहे. त्यांच्या रचनेतून काही ग्रामीण बोलीचा पुरेपूर वापर केला, तसे काही उर्दू आणि हिंदी शब्दांची काही गीतातून केलेले आहे. पिंजरा चित्रपटातील गाणे म्हणजे खेळ कुणाला दैवाचा कळला, दैवलेख हा कधी कुणा कळला, हे पिंजरा चित्रपटातील त्यांचे गीत. खेबुडकरांचं गीत आणि यांच्या रचनेमधून भावपरिपोषासाठी व्यावहारिक लौकिक चालीरीतींचे दाखले, प्रासादिकता, सहजता, शब्दसामर्थ्य, अक्षरांच्या द्विरुक्तीने निर्माण केलेली गायनोलुकता, ग्रामीण बोलीतील शब्दांचा वापर आणि प्रसंगी उर्दू आणि हिंदी शब्दांची योजना असे वैशिष्ट्ये खेबुडकरांच्या
गीतरचनेत दिसून येतात. आता ह्या घटकाचा सारांश पाहिलात की साधारणपणे सन 1940 नंतर वेगवेगळ्या रचनांमधून गीतनिर्मिती झाल्यामुळे सर्व स्तरात रसिकांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या आस्वाद्य क्षमतेनुसार गीत या रचना प्रकाराची व्याप्ती वाढत गेली आणि गीतांच्या विषयांचा आशयांचा अनेक अंगांनी परिपोष होत गेला. प्रेम, विरह, निसर्ग, शृंगार, भक्ती, समाज, इतिहास, मन, गूढता, स्वप्नरंजन, ईश्वरनिष्ठा, राष्ट्रीय वृत्ती आदी विषयांचे आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ प्रतिबिंब गीतांमधून डोकावू लागले आणि यमकयुक्त ध्रुपद प्रधान रचलेला स्थैर्य प्राप्त झाले. कारण नाटक, चित्रपट, नभो आणि दूरचित्रवाणी यांच्या गरजा पुरवण्यासाठी अशा प्रकारच्या रचनेची आवश्यकता भासत राहिली. शब्द, सूर आणि लय यांचा एक संध परिणाम गीतातून दिसून आला. ध्रुपदातील भाव, सूर, ताल, लयीसह कडव्यात उतरून आशय अभिव्यक्ती समृद्ध करू लागले आणि कडव्यातील भावनिक सूर पुन्हा ध्रुपदाशी नाते प्रस्थापित करून फुलू लागले. शब्द समोर, सूर आत आणि लय आंतरिक होऊन गीताची परिणामकारकता दिसून आली. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.